CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखलीत शिक्षण क्षेत्राला हादरा देणारे एक मोठे प्रकरण समोर आलं आहे। माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अनुराधा अभियांत्रिकी आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतींसाठी तब्बल 32 वर्ष बनावट भोगवटा प्रमाणपत्राचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी रामकृष्ण परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याच प्रकरणात आणखी 2 गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत। नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया हा विशेष रिपोर्ट। माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अनुराधा अभियांत्रिकी आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या इमारतींसाठी आवश्यक असलेले भोगवटा प्रमाणपत्र नसताना बनावट प्रमाणपत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला। नगर परिषद अभिलेखांमध्ये संबंधित प्रमाणपत्राची कोणतीही नोंद नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। या प्रकरणी नगररचना सहाय्यक कांचन राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1 जानेवारी 1992 ते 30 जून 2024 या कालावधीत बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर अनुराधा अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना परवानगी मिळवण्यासाठी AICTE आणि इतर शासकीय कार्यालयांकडेही बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कागदपत्रांच्या आधारे विविध मंजुऱ्या आणि शासकीय निधी प्राप्त केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। सर, आपल्याकडे 3 प्रकारचे काल गुन्हे दाखल झाले। परमहंस रामकृष्ण मौनी संस्था संदर्भात काय नेमकी तक्रार होती आणि काय कारवाई सुरू आहे? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिका चिखली, पंचायत समिती चिखली तसेच तहसीलदार चिखली यांना मौनी बाबा शिक्षण संस्था चिखली यांच्याकडून चालवल्या गेलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज चिखली यांची परवानगी घेतेवेळी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला, शासनाचा निधी प्राप्त केला। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले होते। त्या अनुषंगाने या तिन्ही यंत्रणांनी यांच्या तक्रारीवरून मौनी बाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोलीस स्टेशन चिखली येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 468, 471 व 120 ब प्रमाणे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यांचा तपास सुरू आहे। सदर प्रकरणात नगरपालिका, पंचायत समिती आणि तहसील प्रशासनानं दिलेल्या फिर्यादीवरून रामकृष्ण परमहंस मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये मौनी बाबा शैक्षणिक संस्थेच्या अनुराधा इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक यांच्या विश्वस्थावर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असून सर्व पुरावे संकलित करण्यात येत आहेत। प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास केला जात आहे। तपासादरम्यान जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। सध्या तपास सुरू असल्याने अधिक माहिती तपासाच्या हितासाठी देणे उचित ठरणार नाही। या प्रकरणात आत्तापर्यंत 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। बनावट कागदपत्रे, शासकीय मंजुऱ्या आणि निधी यांचा संबंध असल्यामुळे तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे तब्बल 32 वर्षांनंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।